नमस्कार. वास्तूमध्ये मी श्वेता मेहंदे तुमचं हार्दिक स्वागत करते. आपलं घर ही अशी एक वास्तू आहे जिथे आपण जास्तीत जास्त वेळ घालवतो. शिवाय तिथे वास्तुशास्त्र विषयक बदल करणं सुद्धा शक्य असतं. आणि हे बदल फक्त आपल्या घरावरच नाही तर आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सुद्धा परिणाम करत असतात. याविषयी अधिक जाणून घेऊयात आपल्या वास्तुतज्ञ स्मृती पांचाळ हिच्याकडून. नमस्कार स्मृती, कार्यक्रमात तुझं स्वागत. थँक्यू. मला सांग, वास्तुशास्त्र विषयक जे बदल आपण घरात करतो त्याचा आपल्या तब्येतीवर कसा काय परिणाम होतो? वास्तुशास्त्र जे आहे हे सर्वसाधारणपणे दशदिशा, ज्या 10 दिशा ज्या आहेत यांच्यावरती आधारित आहे. त्याच्याबरोबर ते पंचमहाभूतांवरतीही आधारित आहे आणि त्याचबरोबर लहरींवर आधारित आहे. पंचमहाभूतांमधनं आपलं शरीर बनलेलं आहे, म्हणजे आपली उत्पत्ती आणि विलय हा पंचमहाभूतांमध्ये होत असतो. घराच्या दशदिशा ज्या आहेत, 8 दिशा आणि 10 दिशा ज्या आहेत यांच्यावरतीही पंचमहाभूतं जी असतात यांचा अंमल असतो. प्रत्येक दिशा जी आहे या दिशासाठी प्रत्येक जे तत्व आहे ते कार्यरत असतं. त्यामुळे वास्तूमधल्या रचना ज्या आहेत या जर चुकीच्या झालेल्या असतील तर त्याचा आपल्या आरोग्यावरती आपल्याला नेहमी विपरीत परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. काही वेळेला बघतो की काही वास्तूंमध्ये राहायला गेल्यानंतर लोकांना आढळतं की सर्वसाधारणपणे तिथे आपल्याला जास्त आजारपण आहेत किंवा घरातल्या काही व्यक्ती ज्या आहेत त्या तिथे गेल्यानंतर उगाच सदोदित त्यांना डोकेदुखी जडलेली असते. काही वेळेला काही स्त्रिया ज्या असतात त्यांना दुसरे काही त्रास उद्भवलेले दिसत असतात. तर अशा वेळेला वास्तूच्या रचना ह्या चुकीच्या झालेल्या असतात आणि त्याचा आपल्या आरोग्यावरती आपल्याला विपरीत परिणाम झालेला असा आपल्याला दिसून येत असतो. आता वास्तूच्या रचना आणि आरोग्य याचा संबंध कसा? तर घरामध्ये जी पूर्व दिशा आहे, म्हणजे ज्याला दिशादृष्टी जी आहे ही जर झालेली असेल तर त्याचा आपल्याला अतिशय त्रास होतो. दिशादृष्टी झालेली असेल तर पंचमहाभूतं जी आहेत यांचं जे कार्य आहे, प्रोडक्टिव्ह सायकल आहे, याच्यावरती त्याचा विपरीत परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. पंचमहाभूतात्मक मंद शरीरम, म्हणजे प्रत्येक शरीर जे आहे याच्यामध्ये पंचमहाभूतं आहेत आणि ही पंचमहाभूतं ही तुमच्या वातावरणामध्ये आणि घरामध्येही आहेत. तर त्याचा बॅलन्स साधणं अतिशय आवश्यक असतं. आता दिशादृष्टी म्हणजे काय? तर प्रत्येक घरामध्ये कुठली ना कुठली दिशा जी असते ही किती ओपन ठेवली गेली पाहिजे किंवा किती ती बंद असायला पाहिजे याच्यावरून ती दिशादृष्टी जी आहे ही ठरवली जाते. सर्वसाधारणपणे आपण बघतो की पूर्व दिशा जी आहे, घरामध्ये जर पूर्व दिशा बंद झालेली असेल तर अशा वास्तूंमध्ये अनारोग्यासारखे त्रास जे आहेत हे आपल्याला जाणवतात. कारण पूर्व दिशा जी आहे ही तिथे सूर्योदय होत असतो. सूर्याचे अल्ट्रागॅमा व्हायब्रेशन, अल्ट्राव्हायोलेट व्हायब्रेशन जे आहेत, लहरी ज्या आहेत ह्या वातावरणातून त्या घरामध्ये येत असतात. त्या जर तिथे ब्लॉक झालेल्या असतील आणि शरीराला जर त्या लहरी मिळत नसतील तर तिथे अनारोग्यासारखे त्रास होतात. तिथे राहणारे सर्वसाधारणपणे पुरुष, कर्ता पुरुष किंवा स्त्रिया ज्या असतात यांना सर्वसाधारणपणे डोकेदुखी जी आहे, हा डोकेदुखीचा विकार त्या घरातल्या कुणाला तरी जडलेला दिसून येतो. त्यामुळे सूर्यप्रकाश या घरांना येणं अतिशय आवश्यक असतं. आता ईशान्य दिशाचा दोष जर निर्माण झालेला असेल तर सर्वसाधारणपणे सांध्याचे, पोटाचे आजार जे असतात त्या घरांमध्ये दिसून येतात. त्यामुळे दिशा दोष किंवा दिशादृष्टी जर झालेली असेल त्याचाही अनारोग्यावरती, आरोग्यावरती विपरीत परिणाम झालेला दिसतो. घरामध्ये आपण अन्न शिजवतो. मुळामध्ये अन्न आपण ज्या क्वालिटीचं खातो किंवा किती चांगलं खातो किंवा किती वाईट खातो त्याच्यावरती तुमचं आरोग्य जे असतं हे अवलंबून असतं. त्यामुळे वास्तुशास्त्राची जर रचना चुकीची झाली, किचनचा जो तुमचा जो पार्ट आहे याच्यामध्ये जर चुकीची वास्तुरचना झाली तर त्याचाही तुमच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होतो. आपण बघतो की आता लेटेस्ट फॅशन आहे की आपल्याकडे मॉड्युलर किचन असतं आणि त्याच्यावरती चिमणीज लावलेल्या असतात. वास्तुशास्त्र काय किंवा फेंगशुई काय? हे किचनमध्ये चिमणीजना बॅन आहेत. म्हणजे चिमणी ज्या आहेत ह्या कधी स्वयंपाकघरामध्ये लावू नयेत. याच्यापेक्षा जर तुम्ही चांगला अगदी पॉवरफुल एक्झॉस्ट फॅन जो आहे हा जर तुम्ही खिडकीमध्ये लावलात तर त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होतो. आता चिमणीचा आणि अनारोग्याशी काय संबंध आहे? तर याच्यामागे कारण असं की तुम्ही ज्या गॅसच्या शेगडीवरती अन्न शिजवता ते अन्न शिजवताना एक चिमणी जी आहे ही एखादा बीम किंवा
पिलर जो आहे हा तयार करत असते. आपल्याला पूर्वीचीही लोकं सांगायची की तुम्ही आढ्याखाली किंवा उंबरठा जो असतो त्याच्याखाली बसू नका. आता याच्यामागे शास्त्रीय कारण असं आहे की जेव्हा आढा किंवा बीम निर्माण होतो तर तिथे एक प्रकारे हवेचा दाब निर्माण होतो. जर आपण उंच सिलिंगच्या ठिकाणी गेलो तर तिथे आपल्याला एअर सर्क्युलेशन चांगलं होतं, त्यामुळे खूप प्लेझंट वाटतं. हाच परिणाम तिथे अन्नावरती झालेला दिसून येतो. चिमणीमुळे एक प्रकारे हवेचा दाब जो आहे हा त्या अन्नावरती निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे अन्नाची क्वालिटी जी आहे किंवा ते शिजवलं जातं त्याच्यावरती त्याचे विपरीत परिणाम होतात. आणि असं निकस अन्न किंवा असं अन्न खाल्ल्यामुळे आपल्याला जे हवे असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, शरीराला पोषक गोष्टी, या कमी प्रमाणामध्ये मिळतात आणि त्याच्यामुळे त्याचाही आपल्या अनारोग्यासाठी त्रास होऊ शकतो. काही व्यक्ती असतात यांच्या किचनच्या समोरच टॉयलेट बाथरूम असतात आणि घरामध्ये लहान मुलं असली तर सहसा सवय असते की ते दरवाजे खिडक्या जे असतात त्यांचे ते डोर्स असतात हे ओपन टाकले जातात. मुळामध्ये आपण संडास आणि बाथरूम जे आहे हे शरीर स्वच्छ करण्यासाठी वापरत असतो. ही आपल्याला अतिशय गरजेची गोष्ट आहे, पण ते व्यवस्थित बंद असणंही तितकंच गरजेचं आहे. कारण तिथून ज्या नकारात्मक एनर्जी ज्या आहेत ह्या किचनमध्ये येतात आणि जर अन्न शिजवत असाल तर तिथे त्या अन्नामध्ये मिसळल्या जातात. तर त्यांनीही तुमच्या अनारोग्यासाठी तुम्हाला त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर जर एखादं घर आहे, त्याच्या घराची नैऋत्य बाजू आहे, नैऋत्य दिशेला जर पाणथळ आलेला असेल, एखादी विहीर आली असेल तर सर्वसाधारणपणे या घरामधली स्त्री जी असते ही आजाराने त्रस्त आणि ते पण सांधेदुखीसारख्या म्हणजे हाडांच्या आजाराने त्रस्त अशी आपल्याला दिसत असते. त्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला जर टाळता येत नसतील तर त्याच्यावरती उपाय जे आहेत ते निश्चितच योजले पाहिजेत. आणि जर वास्तुशास्त्राच्या मदतीने आपण आपलं आरोग्य जर चांगलं करू शकत असू तर त्याच्यासारखी दुसरी चांगली गोष्ट नक्कीच नाही आहे. खरंच, म्हणजे आता हे पैलू आपल्याला माहिती नसतात. बरोबर. वास्तुशास्त्रामुळे आपल्या तब्येतीवर कसे परिणाम होऊ शकतात बरोबर. ह्याची माहिती तू आज आम्हाला दिलीस, त्याबद्दल तुझे मनापासून आभार. धन्यवाद.